तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आमच्या गावात अंकोली या गावामध्ये आगमन झालंय, त्याचा आम्हाला खूप खूप मोठा अभिमान वाटतोय. आणि हा पुतळा कुणी बसवलाय आम्हाला माहिती नाही, पण आता हा अंकोली गावातून आम्ही हटू देणार नाही, कारण छत्रपती शिवराय आमचे दैवत आहेत. आमची मागणी, आमचं छत्रपती शिवराय आमचं दैवत हा या ठिकाणीच आम्हाला ठेवायचंय, तर आम्ही काय हलू देणार नाही, एवढीच आमची मागणी. पोलिसांचा बंदोबस्त तरी आहेच की, त्यांच्या मार्गाने त्यांनी केलं तरी आम्हाला काय अडचण नाही. आम्ही पण कायद्याचा हीच करतो, आदरच करतो. पण त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली पाहिजे, की आता छत्रपती शिवराय महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे म्हणल्यानंतर तर गावोगाव छत्रपतींची स्मारक झालंच पाहिजे ना. खरं तर मोहोळ मोहोळ शहराच्या ठिकाणी देखील छत्रपती शंभूराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. भारी वाटतंय, एकदम भारी वाटतंय. महाराष्ट्रात प्रत्येक गावोगावी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अनेक अशा थोर पुरुषांचे पुतळे व्हायलाच पाहिजे ना. का व्हायला नको? का व्हायला नको? व्हायलाच पाहिजे ना. अरे हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, का व्हायला नाही पाहिजे? व्हायलाच पाहिजे ना. आणि विरोध करणाऱ्यांनी सुद्धा विरोध नाही करायला पाहिजे. आणि जरी कोणी विरोध केला तरी आम्ही शांत बसणार नाही, कारण छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत. एक तर प्रत्येक गावागावात जर छत्रपतींचं स्मारक झालं तर नवीन पिढीला एक नवीन ऊर्जा मिळेल आणि त्यांचा विचार घेता येतील ना. ह्यात गैर काय आहे? छत्रपतींचं स्मारक, शंभूराजेचं स्मारक प्रत्येक गावोगावी झालंच पाहिजे असं मला तरी वाटतंय. आता स्थापना तर झालेली आहे शिवाजी महाराजांची, मग आता झालेली ती झाली. आता ह्याच्या पुढे कुणीही कायदेशीर कारवाई करू नये, कारण मंत्रालयातूनच एक आदेश आहे की गल्लोगल्लीनी, गावागावात नाही, तालुक्यात नाही, तर प्रत्येक गल्लोगल्लीत संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं ही पुतळे बसवले पाहिजेत आणि स्थापना त्यांची झालीच पाहिजे. त्याशिवाय, कारण त्यांनी एवढं केलंय ते कुणासाठी केलंय? सर्व आपल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे. त्यामुळं इथं बसवली तर अडचण नाही, आता गल्लोगल्ली जरी बसवला तरीही कुणालाही अडचण नसावी यापुढे. कुणी बसवलंय माहितच नाही ना आम्हाला. आम्हाला जर माहिती कुणी असतं बसवलंय तरी माहित नाही, पण आता हटू परवानगीची देत नाही मागणी आम्ही. केली असती, पण आम्हाला ही माहितीच नाही, कारण माहितीच नाही झाली. कारण काही तर सगळं पण मी झालं. शासनाला सुद्धा विनंती करते की अशा थोर पुरुषांचे पुतळे गावोगावी झालेच पाहिजे ते. आणि खरं सांगते, तुम्ही शासनाने सुद्धा कुठल्याही गावकऱ्यांना विरोध करू नये आणि गाववाल्यांनी पण कुणाला विरोध करू नये. कुणीही असो, 18 पगड जाती असू द्या, कुणीही विरोध करायचा नाही, कारण ते आहेत म्हणून सर्वजण आहेत. आणि खरं तर म्हणलं तर आज अंकोली गावामध्ये कुणी छत्रपतींचा पुतळा बसवलाय माहित नाही, पण त्यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करते. आहे सर्व अंकोली ग्रामस्थ आभारी आहेत. नाही, आता आम्हाला ती एवढं माहित नाही. जी कायद्यानं आहे त्याच्या कायद्याचं इतकं आम्हाला काही ज्ञान नाही. आम्ही एक ग्रामीण मधल्या महिला आहे बरं का, पण आम्हाला एवढं माहित आहे की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करताना 18 पगड जातींना एकत्र करून त्यांनी रक्त सांडलं आणि स्वराज्य उभा केलं. आणि त्या जर छत्रपतींना तुम्ही तुमच्या परवानगी शिवाय आम्हाला बसवू सुद्धा देत नाही म्हणल्यावर ही महाराष्ट्राचं केवढं मोठं दुर्दैव आहे. तर आम्हाला तर वाटतं की ह्यांनी परवानग्या ही काही सुद्धा कायदा लावणे, कमीत कमी ह्या थोर पुरुषांच्या तर बाबतीत बिगर परवानगीचा त्यांनी असा आदेश काढावा सरकारनं की प्रत्येक गावोगावी थोर पुरुषांचं पुतळा झालंच पाहिजे, असं मला वाटतंय.
सर्वांनाच वाटतं, सगळ्या अंकुलीतल्या ग्रामस्थांना असं वाटतं हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे, उलट चांगलं झालेलं आहे. हे सरकारी कायदा जे काढतात ना त्यांना पण समजलं पाहिजे बाबा ही चांगली भूमिका चांगली आहे, ज्यांनी केली ती भूमिका चांगली आहे, त्याला आता सर्वांनी मान्यता दिली पाहिजे.